नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी येतात तर यांचं मी ओमकार स्वागत करतो. लाभार्थ्यांना योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेची ऑक्टोबर महिन्याची पेन्शन आलीच आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांची पेन्शन काही लाभार्थी आहेत 1500 रुपये आलेली आहे. वाढीव जी पेन्शन आहे काही लाभार्थ्यांना मिळालेली आहे. ज्यांचं नाव योजनेअंतर्गत नवीन योजनेअंतर्गत ॲक्टिव्ह केलेलं आहे, DBT ॲक्टिव्ह झालेलं आहे अशा लाभार्थ्यांना 2500 रुपये आणि ज्यांचं नाव योजनेअंतर्गत म्हणजे दिव्यांग वाढीव योजनेअंतर्गत जे डॉक्युमेंट अपडेट झाले नव्हते त्यांना मात्र 1500 रुपये आलेले आहेत. आणि यांनी जवळच्या तहसील ऑफिस कार्यालयामध्ये जाऊन संजय गांधी निराधार योजनेचं जे ऑफिस आहे या ठिकाणी जाऊन तुमचं दिव्यांग ओळखपत्र, आधार कार्ड किंवा बँक पासबुक तर आणि मोबाईल नंबर तर ही संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि याच महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्हाला तुमचा लाभ आहे उर्वरित 1000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आणि यामध्ये निश्चित अशी तारीख नाही आहे, पण तुमचा लाभ पुढील पेन्शनपासून 2500 रुपये आणि उर्वरित 1000 रुपयांचा लाभ याच महिन्यामध्ये दिला जाणार आहे. आणि आता राहिला थकीत पेन्शन अनुदान. अनेक आणि मोठ्या संख्येमध्ये लाभार्थी आहेत की थकीत अनुदान आमचं कधी जमा होणार. 2 महिने असतील, 3 महिने असतील, अगदी 5 ते 6 महिन्यांची देखील पेन्शन लाभार्थ्यांना मिळाली नाही आहे. थकीत अनुदानासंदर्भात मागे चर्चा होती. प्रत्येक संबंधित तहसील ऑफिस असेल किंवा जिल्हाधिकारी असतील तर यांना जसं पत्रक देण्यात आले होतं तर याच्यामध्ये थकीत पेन्शन असतील किंवा ज्यांचे ऑनलाईन आधार सेडिंग नसेल किंवा DBT ॲक्टिव्ह नसेल तर ही सगळी करण्याची प्रोसेस अशा संबंधित ज्या सगळ्या सूचना आहेत संबंधित विभागांना देण्यात आल्या होत्या. परंतु त्यांच्यामार्फत ही कार्यवाही केली नसल्यामुळे किंवा संबंधित डिपार्टमेंटमार्फत अगदी माहिती देखील घेत आहोत की थकीत पेन्शन संदर्भात काय तर या संदर्भात ते अगदी ठोस माहिती देत नाही आहेत. या संदर्भात त्यांच्याकडे अपडेट नाही आहे किंवा डेटा अपडेट करण्याचं काम देखील त्यांच्याकडून झालं नसल्यामुळे थकीत पेन्शन अजून कोणालाच वितरित झालेली नाही. अनेक लाभार्थी प्रतीक्षेत आहेत आमच्या हक्काची पेन्शन कधी मिळणार, परंतु अजून कोणालाच पेन्शनचा लाभ मिळालेला नाही आहे. तर अशा प्रकारे अजून तरी थकीत पेन्शन संदर्भात माहिती नाही आहे. सध्या जी प्रशासन व्यवस्था आहे ती दिव्यांग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा त्यांना जी वाढीव अनुदान द्यायचं आहे 2500 रुपये तर यांच्यामध्येच गुंतलेली आहे. थकीत पेन्शन पूर्णपणे बाजूला राहिलेला आहे. तर अशा प्रकारे अजून तरी अपडेट नाही आहे. माहिती मिळताच आपल्या चॅनलवर अपडेट दिली जाईल. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. नवनवीन योजना आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाईल.